कमल्या ते आपल्या तिथे ते मराठी शाळेत बसलं ते झाड माहिती चिंचच हा बेकार. काय झालं? अरे तिथं असा पथाचा बाजार भरतो म्हणते. आठवडे बाजार. मग काय काय आणते ती कायला? आता काय कुणी बघितलं नाही पण आपला म्हणते तिथं हा बाजारच भरत. हा हा पण आपण काय घाबरतो का काय? मग अरे तुला काय सांगायचं काय आमचा आजा काय पंजा घाबरत नव्हते. ते माणसाला घाबरले नाही भूताला घाबरले. अयो आजाचा असा टेंबा घेऊन पळायचा भूताच्या माग. जर दिसलं ना का अख्खा गावातली हुसकून लावली तिने टेंबाच डायरेक्ट. आणि एकदा पंचायत पंचा असा राज्य टिपूर चांदणं पडलेलं निरव शांतता. अयो रात किड्याच केर केर आवाज असा बैल चारायला निघला. कुरणातून पांडीतून असा वर चढला आणि आज्याला बोकाड दिसत. आज्या म्हणला आता हे बोकाड घेऊन फासुडीच तिकडच भाजून खातो. आजा तसा हे एवढाला मानगाठ येते पंचच. आता आजा असं म्हणले आमचा पांजा कसा म्हणजे आमचा आजा तर माग नाही सांगितलं बिबट्या कानाला धरून हिंडीत होता. मग त्याचा बाप्पांचा कसा हे असं घेतलं त्याने बोकाड म्हणला आता याचे तुकडेच चाललं खाली त्याचे खर 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 आवाज यायला लागला. कसला आवाज येत असं आजा म्हणला कसला येत असं कसला येत असं कसला त्या बोकडाचे पाय लागले ना खाली जमिनी लोळायला. बोकडाचे पाय बोकडाचे पाय लागलं मोठं व्हायला. आज्याला आला ना राग. बर आज्याने बोकाड खाली ठेवलं. हे जी एक अशी ठेवून दिली बोकडाच्या आयला म्हणलं योकाच काय मोठा असा चेर चेर करून पळालं ती. तेव्हापासून आमच्या गावात जोपर्यंत आजान पांजा होता भूतच नाही. हे टारकायची अशा खानदानीतले माणसे तुम्हाला कधी भूत दिसलं का? आता ते चिचाच्या झाडावर तिथं कावा असं वाटतं बरं का पण आपण काय घाबरतो काय? मग आपल्याला बघितलं का ते झाड सोडून पळते. लय डेंजर माणस. मग तुम्ही जवळ जाता त्याच्या? अरे बघितलं तरी ते पळून जाते तर मी काय जवळ जाऊ त्याच्या. हा म्हणजे तुमच्यात अंतर राहतं म्हणा ना. नाही तर मी म्हणला ते व्हिडिओ कॉल वरून त्याला चेअरमन डेअरिंग पाहिजे राव तुमचं खानदान सगळं. आणि मी काय साधा डेअरिंग पाहिजे काय? बर तू काय करू नाद नाही करायचा. आमच्या इकडं ना असे भूत मी कामाला लावलेले आहेत. गठवड्यात बांधून असं पाठीवर टाकून घेऊन जात होतो मी. काय बोलता बळ भाऊ? आता तुम्ही म्हणता ना हे भूताचा हे बाजार इकडं भरतो तिकडं. मी असा मधून बाजारात रोज जातो येतोय. काय बोलतो? तुम्हाला बघायचं का? हे असा जातो ना असा मागे येतो बाजारातून बघा मी. चेअरमन बर भाऊ गेला पण माग येईन का? काय माहिती भाऊ भूताच्या मूडवर आहे. अरे बाळू त्या हरभऱ्याकडे बघ वाळून चाललाय सगळा जागेवर दाणी पडतील असं काय करतो तू? 1 मिनिट वेळ नाही मला. मी त्या चिताच्या झाडाखाली भूताचा बाजार भरतोय ना तिथं चाललोय. ते भूताचं कुस्ती खेळणार आहे मी आता. अरे बाळू अरे भूत खेत सगळ्या मनाच्या कल्पना आहेत असं काही भूत खेत नसतंय. नाही आता जाणार चितपट करणार आहे त्याला मी. हे काय रेवड्या भावड्याच्या खेळ नाही दा कुस्त्या नाही दा. मी दमडीची कुस्ती करणार माणूस आहे. भूत उलट पालटच करतो आता बघा. भूत तुला उलट पालट करतोय का तू त्याला करतोय काय माहित. हायचा बाळ्या चितपट नाही झाला म्हणजे बरं होईल. अरे कोणती हाडळण कोणतं भूत? अरे हाडळीन आपली दासी आहे दासी. कोण आहे? अरे समोर ये समोर येत नाही मी. अयो कोण आहे? राम 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 राम. मला काय म्हणायचं सुजाताबाई आज दिवसभर असं बोर झालंय ऊन पण लय पडलंय. ऊन लागायला लागलं ना आता. हा तर आपण ना असं लांब कुठं तर फिरायला जाऊ. एकदम लॉंग ड्राईव्ह मस्त पैकी एकदम गाडी भिडी. तुम्ही म्हणले 4 व्हीलर तर 4 व्हीलर. तुम्ही म्हटले मोटरसायकलवर जायचं तर मोटरसायकल. एवढं उन्हात त्याला काय होतं राव मोठी गाडी घेऊन जा आपण एसी का सुद्धा उघडायची नाही. मोठी नाही छोटी नाही मला लय काम पडले घरात. तुमचं नेहमीच असतं राव. तुमचं नुसतं कुठं चला म्हटलं का तुमचं सारखं आहे का माझं? आवरलं का निघले घरातून मला स्वयंपाक करायला लागतो भांडे घासायला लागतं धुणे धुवायला लागतं. येऊ का मदतीला?
धुणं धुवायला मग आता तुम्ही म्हणल्यावर काय चेअरमन काय आता सुजाताबाईसाठी काय भांडी घालशील? तुम्हाला असं 2 पायावर बसून धुणं धुता येईल? अरे ते तर जमायच नाही. मग एक काम करतो, तुम्हाला एक मोठी अशी मशीन घेऊन देतो. हे कपडे बिपडे एकदम पार इस्त्री येऊन बाहेर आले पाहिजे. हा इस्त्री पण होतेच. अहो टेक्नॉलॉजीच तशी आली मॅडम. बाई, मी आता काय करतो, डायरेक्ट त्या दत्तू धोंडेला फोन लावतो तुमच्या वॉशिंग मशीन साठी. शोरूम वाला का? नाही नाही, ते जोडीदार आहे ते आपल्या श्यामचा. त्यांचा बिजी येतोय. कंपनीला लावू का फोन आता? डायरेक्ट कंपनी? डायरेक्ट कंपनी इथं मध्ये अजिबातच नाही. आता सुजाताबाईला मशीन द्यायची म्हणजे काय सोपा विषय आहे का? हा हॅलो, डायरेक्ट कंपनीच्या मालकाला फोन द्या. हा बोलतो. हा. आम्हाला मशीन पाहिजे कपडे धुवायची एकदम फुल्ली ऑटोमॅटिक. इकडे बी बोलू शकले असते. अयो अयो कुठून बुद्धी सुचली न तिकडे गेलो मी. अयो भाऊ हो गार पाण्याने आंघोळ बिंघोळ गेले का? एवढं ऊन पडले पण ना. कुडकुड कुडकुड थंडी वाजते काय? नाही कामल्या, हा मला जवळ घेऊन जरा धीर ती. अयो जवळ घेऊ. हा. नेमकं झालं काय भाऊ? अरे मी त्या चिचाच्या झाडाखाली गेलो होतो. हा सरपंचला म्हणलं हा मी आता जातो आणि भूता संघ कुस्ती खेळतो. हो मग तिथं गेलो, हा चिताच्या झाडाखाली जाऊन उभा राहिलो. समोरून एक लांब केसावाली बाई आल्यासारखी दिसली मला. अयो मग मग काय मग हा असे डोळे वासारून बघत होती मायाकड. अयो आयला भाऊ. मला एवढ्या उन्हात थंडीन ताप आलाय कमल्या. आता एक काम करू भाऊ, हा, आपण याने चेअरमन कडे जाऊ. हा, त्यांच्या एखाद्या ओळखीने ना हा. एखाद्या मांत्रिकाला तांत्रिकाला बोलून घ्यावं लागणार आहे. तुमचे बाहेर काढावं लागणार आहे. चल 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 हा. मला घेऊन चल चेअरमन घाबरू नका, काळजी करू नका. हो. उठा उठा उठा, चल उभा राहा ना. चल हाताला धर. अयो, अयो. बाबा 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 बाबा. लयच केवढे केस होते. लांब लचक यस होते, एवढाले डोळे होते. एवढे अरे बाबू. साहेबांचे बूट बघितले का? हाय होते का तुम्हाला कधी असे बूट? अरे पुढे घेतली कुठं? आपल्या मारुती मंदिराची इथं कोणतरी विसरून गेलं. आणि तुम्हाला तर माहिती, मला सापडल्यावर मी देतो कोणाला. पहिले ते फक्त विचारते हे कोणाचे आहेत? हाय ते का बीसी कोणी सारखा निळव करतो तो. एक वार 2 वार नाही भेटला का तिथेच बसतो. हे बूट तर नवरदेवाचे वाटत आहेत. हा तिथं डीजे बी वाजत होता बरं का. अरे गांठीने चोरून आणले बूट नवरदेवाचे. 3 तास लग्न लेट झालंय त्याच्यामुळं, तुझ्या बुटामुळं. हा होय? तू चोरून आणल्यामुळं आणि 2 गटात तुफान हाणामाऱ्या झाल्या या बुटामुळं. अरे काय ते सोडवायला आम्ही होतो. अरे कुठं नवरदेवाचे बूट आणा तू. मला काय माहित नवर देवाची, म्हणलं कोणतरी विसरून गेलं. अरे काय गंठन. पण एकंदरीत चांगली बुट आहेत. जाऊ दे आता काय. नवरदेवाचे बूट कमी 2-2.5 हजाराचा बूट असेल तो. असं मग? लग्न नाही झालं तरी चालन, बूट तर मिळालाय. सुरुवात झाली सरपंच, उद्या ड्रेस मिळेल, परवा पोरगी मिळेल, होऊन जाईल लग्न त्याचं. आपण लोकांचं कमवत हो. जाऊ दे आता. काय करता मग आता ते बुटाचं? काही बरं वाटत नाही मला पण आता काय. चेअरमन सरपंच काल ते तुम्हाला किस्सा कळला का? आम्ही ते हॉटेलच्या उद्घाटनाला गेलो. कोणत्या? ते नाही का 5 स्टार हॉटेल आमच्या सासरोडी शेजारी झालेलं. हा ते फाट्यावर होर्डिंग लागलो होतं ते. काय ते हॉटेल काय ते व्यवस्था बरंच लय लॉजिंग बोर्डिंग. लॉजिंग बोर्डिंग जेवण मागल ते म्हणजे व्हेज नॉन व्हेज सगळं सगळं सगळं. आणि तिथं काय राव ते मला वेगळंच वाटलं. ते रील स्टार बोलावला त्यांनी. रील स्टार बर 5 मिनिटाचे 50,000. 5 मिनिटात 50. 5 मिनिटाचे 50,000. मग त्याला पाहिलं लोक 3-3 तास थांबलेले. ते गाड्या त्याची एंट्री लई झक्कास कार्यक्रम एकदम होते. मग काय मिरवणूकच असेल त्याची. मिरवणूक म्हणजे लोक अशी एकमेकाच्या अंगावर पडले व पार त्याच्यासाठी. आता काय ते कार गाडी घेऊन अशी पार ती एंट्री. आणि ते नुसतं असं ना असं केलं का झाले ना 50,000 त्याचे. आईला. एक डायलॉग हाणला बा फक्त. लय आईला, कमावतात बघा ना रे लोकं. राव, हा इकडं सुद्धा एक म्हणजे कमावण्याचा जरिया बघ ना. झालाय. 4-5 महिने लागतात कांदे निघायला. हा? पाणी दारा तीन ऊन आता आणि इकडे पाहिलं का नुसतं 5 मिनिटात 5 मिनिटात. काय आता ते फॅडच जगच बदललंय. आता काय करावं तरी. हो येऊ का मी? काय रे जातो ना, झोपतो जरा. झोपतो का लग्नाला चालला एखाद्या खायला? नाही नाही, सकाळी खाऊन आलो. आणि आता परत काय चोरा माऱ्या नका करू कोणाच्या. तिला कुशल बुट चोरा नवर चोरले नाही त्याला सापडले. हो सापडले मी पडले नाही. तो नवरदेव आत गेला दर्शनाला. या बाबाला वाटलं
चला काय करावं काय घंट्याचं दमानी दमानी घे घे हळूच बसव त्याला हळूच बसव तिथं तिथं बसा सावकाश बसा अयो. हा बाळू भाऊ असा व्हायब्रेशन मोड वर कमून आलाय ताप नाही आला याला पण कुठून ताप आलाय शर्टच्या वरून ताप लागतोय हा. काय झालं काय याला तेच सांगत मग आहे. तुमच्यापासून गेलो होतो सरपंच हा तुम्हाला नाही म्हणलो भूत संघ कुस्ती खेळ हा 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 गेलो तिथं चिचाच्या झाडाखाली भले लांब लांब केसाची बाई काही दिसना नंतर पुढे जाऊन बघितलं तर तिला ते केसाला मुंडकं होत एवढाले दोन दोन डोळे टकामका बघत होते. तरी मी सांगत असतो तिकडे जाऊ नका म्हणून तिकडे काय तुला मारायला जायचं होतं तिथं कशाला भूता संघ कुस्ती खेळायला जायचं होत आता झाली कुस्ती मग बरी काळजी झाली गावाकडे लई कुस्त्या गेल्या भूता संघ पण हे जरा भूत वेगळंच होत. अरे बाळू अरे भूत खेत हे सगळ्या मनाच्या कल्पना आहेत ही अंधश्रद्धा आहे सगळी भूत खेत काही नसतंय राजा किती समजून सांगू तुला वय चेअरमन नाही 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 ती डेंजर होत लई. आता काही लोकांना काही अनुभव आलेच सरपंच आता हे बघा तुम्ही पार माणसाला कापर भरले पार नाकापासून डोक्यापर्यंत माणूस आता टाण टाण उडतोय आता दिसा ना का तुम्हाला हे? डोळ्यासमोर आहे ना काहीतरी त्याला कुठेतरी काहीतरी दिसलं बेसर आकृती दिसली नाही. भूतच होता असं काही नाही भूतबीत काय नसतंय हे बघ डेंजर बाळू, हे सरपंच तुला काही नीट करणार नाही हे तुला असंच म्हणणार आहे हे नाही ते नाही तू मारायच्या आत आता मीच तुला कुठंतरी घेऊन जातो चला. आणि तुला बरं करतो चल उठ. चला 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 भाऊ अहो तुम्ही कुठे खत पाणी घालता अजून खत पाणी नाही पण त्याला सांगितलं होतं तिकडे जाऊन केलं जरा नीट बघा व्हायब्रेशन मोड त्याला आणतो सरपंच जरा नीट करून काहीतरी काय नीट जरा एक चपटी द्या लगेच नीट होईल ते कुठून नाव तसा सुचली मला आणि गेलो तिकडं अयो अय, कोण आहे अयो अय अय घंट्या काय करतात इथं मी इथं टॉयलेटला आलतो आईला फार संडास बंद झालती ना माई असं अचानक नको ना निघत जाऊ कुठून मला काय माहिती तू चाललाय रस्त्याने इथं काय करतो तू सरपंच म्हणले ना उघड्यावर संडास करायची नाही हा मग उघड्यावर बसत नाही मी इकडे झाड झोडपात येतो अरे माई संडास बंद झाली असती भाऊ चल जाऊ दे मला अयो 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 लाली ला 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 अयो राम 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 काय रे घंटे काय झालं अहो ते तिकडे आपल्या चिंचेच्या झाडाखाली हा एक खैसने खाल्ले राम 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 कैसे आढळ निघली खैस तर असा डेंजर आहे ना एकदम असा आरदांड एकदम काळा कुळकुळीत एकदम चकचकीत ए काही सांगत असे कुठे खायचं असते अहो मी स्वतः बघितलंय माझ्या डोळ्यांनी काय बोलतो हा. अजून तिथंच आहेत का तिथंच येत चल दाखव जगदा मला बी लई इच्छा आहे भूत बघायची चला चला चल, राम चल. राम 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 अयो अयो घंट्याचे बरं झालं बाळू तू भेटला काय आपण ते चिंच झाडाखाली चाललोय मेन गंठन तू बी चल आपण नाही येत तिकडं काय झालं तिकडं लय मोठं हाडळण भूत आहे तिकडं अरे कसला आढळ बोत मी आहे ना नको 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 सरपंच नको बाळू, माझ्या विश्वास आहे का नाही तुझा तू चल मी मला बघायचे अयो 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 राम 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 हो चेअरमन मला म्हणे लॉंग ड्राईव्हला जाऊ आणि त्या चिचा खाली आणले अहो काय झालं बाकीकडे कुठे गेलं ना दुसरीकडे तर 100 लोक आपल्याला 200 डोळ्यांनी पाहतात मग नाहक गावात चर्चा सुजाता इकडे गेली चेअरमन तिकडे गेले थेट आमच्या चेअरमन बाईकडे ती अफवा म्हणजे वार्ता जाते आणि नाहक घरी भांडण होते त्यापेक्षा इथं आलेलं बरं आणि इथं शेतात कोणी बी येतं इथं नाही कोणी बघायचं का अहो इथं कोणीच येऊ शकत नाही कसं मी काय अशी भारी अफवा सोडली मी सांगितलं ह्या चिंचा खाली आहेत ना लय भूत निघत आहेत त्यामुळे इथं कोणीच येत नाही खरं काय अफवा आहे कुठे भूत बघतोच मी आता अहो पण बाळ भाऊ आहे ना नेहमी याच रस्त्याने येतात जातात अहो त्याचं काय झालं मी ह्या झाडाखाली असं आहे म्हणून अफवा पसरवली ना बाळू भाऊ इथं येऊन कशाला घाबरला काय माहिती इतकं बेकार झालंय ना त्याचं की फार थंडी ताप आलाय त्याला एकदम हा द्या मग टाळी कस काय घाबरवलं सगळ्यांना हे चिचाचं झाड ना हा हा मला आहे ना मला एक माहिती आहे भूतन हरळ कशाला घाबरतात कशाला भूतन हरळ घाबरतात दगडांना दगडाला दगड उचलायचे डायरेक्ट गोटे घालायचे त्यांच्यावर चला पत्थर के सनम किती छान वातावरण आहे पहा बरं इथं मस्त पैकी माळ्यात बसून पत्थर के सनम मरा काय झालं चेअरमन
घाला अजून, घाला 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 दगड घाला दगड घाला दगड घाला. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर